नमस्कार. विषय इतिहास, इयत्ता 9वी. पहिलं प्रकरण आहे इतिहासाची साधने. इयत्ता 8वीपर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने व मध्ययुगीन साधनं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे. ही वेगळी साधनं आहेत. यामध्ये लिखित साधनं, भौतिक साधनं, मौखिक साधनं, दृकश्राव्य साधनं या माध्यमांचा उपयोग करून इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते. यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे लिखित साधनं. लिखित साधनांमध्ये वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखातील कागदपत्र, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय यांचा समावेश होतो. त्याच्यात पहिला भाग जो आहे तो वृत्तपत्र. वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर वृत्तपत्रामधून आपणास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. आणि मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रामध्ये येतात. त्यामुळे वृत्तपत्र राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्राने आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयाची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके, साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. आणि त्यामुळे वृत्तपत्रामधून आपल्याला इतिहास लेखन करता येतं. त्यातला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे नियतकालिके. नियतकालिके जी आहेत ती साप्ताहिक काही असतात, काही पाक्षिक असतात, काही मासिक असतात, काही वार्षिक असतात, काही पंचवार्षिके असतात. याच्याद्वारे सुद्धा आपल्याला इतिहास लेखन करता येतं. त्यातील दुसरा भाग जो आहे तो म्हणजे रोजनिशी म्हणजे डायरी. ग्रंथांच्या द्वारे आपल्याला माहिती मिळते. प्राचीन काळामध्ये झालेला पत्रव्यवहार जो आहे तो त्याच्याद्वारे माहिती मिळते. अभिलेखातील कागदपत्र जे आहे ती त्याच्याद्वारे आपल्याला माहिती मिळते. नाव बदलण्यासाठी आपण जे गॅझेट वापरतो, सरकारी गॅझेट, या सरकारी गॅझेटची सुद्धा आपल्याला माहिती जी आहे ती सरकारी गॅझेटद्वारे आपल्याला मिळते. आणि त्यामुळे आपण इतिहास लेखन करत असताना या सर्व गोष्टी ज्या आहेत लिखित साधनांचा उपयोग त्याच्यामध्ये केला जातो. त्यामध्ये लिखित साधनामध्ये पुढचा भाग जो आहे तो म्हणजे टपाल तिकिटे. या टपाल तिकिटांद्वारे सुद्धा आपल्याला माहिती मिळते. भारत स्वातंत्र्यानंतर टपाल तिकिटाला सुरुवात झाली. भारतामध्ये आपण स्वतःची टपाल तिकिटे काढली आणि ही स्वतःची टपाल तिकिटांमध्ये आपल्याला प्राचीन काळातील जे मोठमोठे विचारवंत होऊन गेले, इतिहासकार होऊन गेले, त्यांची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर टपाल तिकिटांमध्ये आपल्याला आजतागायत झालेल्या बदल जो आहे तो बदल लक्षात येतो. त्यामध्ये विविध नेत्यांवरती, उदाहरणार्थ नेत्यांमध्ये पाहिलं तर महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर असेल, इंदिरा गांधी असतील, त्याचबरोबर राजीव गांधी असतील, यासारख्या नेत्यांवर, फुलांवर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर, विविध घटनेवरती आधारित टपाल तिकिटे काढणे. एखाद्या घटनेचा रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सवी, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती महोत्सवानिमित्त टपाल तिकीट काढले जातं. तो इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा म्हणून आपण पाहतो. या प्रकारची ही जी साधनं आहेत ही लिखित साधनं आहेत. आणि 1977मध्ये एक महत्त्वाचं एक टपाल तिकीट काढलं गेलं. ते जाल कपूर नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध होतं. ते टपाल तिकीट संग्राहक होते आणि त्यामुळे त्या तिकिटाला अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरी जी साधनं आहेत ती दुसरी साधनं म्हणजे भौतिक साधनं.
ही भौतिक साधनं कोणती आहेत? तर भौतिक साधनांमध्ये नाणी आहेत, अलंकार आहेत, प्रार्थनास्थळे आहेत, वस्तू संग्रहालय आहेत, दैनंदिन वापरातील वस्तू आहेत, पेहराव, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य यांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. यामध्ये जी नाणी आहेत, या नाण्यांचा जर विचार केला तर आपल्याला नाण्यांच्या माध्यमातून सुरुवातीला नाणी होती, नंतर याच्यामध्ये बदल होत घेऊन नोटांचा समावेश जो आहे तो करण्यात आला आणि या नोटा ज्या आहेत त्या नोटांद्वारे सुद्धा आपल्याला माहिती सापडते. त्याचबरोबर काही संदेश देतात नाणी. कोणता संदेश देतात? तर लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पाठीमागे काही दोन लहान मुलांची चित्र असतात. काही शेतीविषयक माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना संदेश देणारे धान्याचे फोटो जे आहे ते छपाई या नाण्यांवरती केली. त्या समकालीन काळाची माहिती आपल्याला याद्वारे मिळते. त्याचबरोबर संग्रहालय, दुसरा भाग वस्तू संग्रहालय. विविध राज्यामध्ये विविध प्रकारची वस्तू संग्रहालय असतात. त्यापैकी आपल्या मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरातील संग्रहालय यासारखी काही संग्रहालय आहेत. त्यामुळे आपल्याला या संग्रहालयाद्वारे सुद्धा आपल्याला माहिती सापडते. त्याचबरोबर तिसरा भाग जो आहे तो म्हणजे मौखिक साधने. मौखिक साधनांमध्ये आपल्याला प्रामुख्याने लोककथा, लोकगीते, म्हणी, त्याचबरोबर ओव्या, पोवाडे, अण्णाभाऊ साठे असतील, त्याचबरोबर लोकशाहीर अमर शेख असतील, यांचे पोवाडे त्या काळातील गाजले. याच्यातून समकालीन काळाची आपल्याला माहिती मिळते. त्या काळामध्ये कोणत्या घटना घडल्यात त्याची आपल्याला माहिती मिळते. चौथा जो भाग आहे तो म्हणजे दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य साधनांमध्ये प्रामुख्याने दूरदर्शन, चित्रपट, इंटरनेट, देशी विदेशी वाहिन्या, त्याच्यामध्ये हिस्ट्री चॅनल असतील, डिस्कवरी चॅनल असतील, याच्याद्वारे आपल्याला विविध प्रकारची इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशा प्रकारची दृकश्राव्य साधनांवर माहिती मिळते. त्याचबरोबर याच्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTTI. भारत सरकारने 1960मध्ये लोकशिक्षण देण्यासाठी पुणे येथे या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील घटनेवर आधारित वृत्तगट तयार केले या संस्थेने. इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. त्याचबरोबर या संस्थेने देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती, महत्त्वाची स्थळे यांची माहिती देणारे अनुभवपट, ज्याला डॉक्युमेंटरीज म्हणतात, ही डॉक्युमेंटरी जी आहे ती स्थापन केली. आणि त्यामुळे या डॉक्युमेंटरीचा उपयोग करून समकालीन काळाची इतिहास लेखनासाठी जी माहिती आहे ती आपल्याला याच्यातून मिळते. वरील सर्व साधने जे भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त आहेतच, परंतु आज बदलत्या जगामध्ये बदलत्या काळामध्ये इंटरनेटसारखं महत्त्वाचं साधन आलेलं आहे. त्याचबरोबर टेलिफोन आहेत, त्याचबरोबर मोबाईल आहेत, पेजर आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या काळाची माहिती, आधुनिक काळाची माहिती सापडते. म्हणून जरी या सर्व साधनं असतील तरीसुद्धा आपल्याला पाठीमागे कुठेतरी इतिहास लेखन करत असताना पाहावं लागतं. ज्या भूतकाळातील घडलेल्या घटना आहेत त्यांचा मागोवा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून इतिहास लेखनासाठी जशी आधुनिक काळामध्ये साधनं जी आहेत ती महत्त्वाची आहेत, तशी पूर्वीसुद्धा होती. त्यामुळे आपल्याला त्या काळातील माहिती मिळत गेली. आज या ठिकाणी आपण इतिहास लेखनाची आधुनिक साधनं पाहिली. आपल्या भारताचा इतिहास लेखन करत असताना 1961 ते 2000 हा जो कालखंड आहे, हा कालखंड महत्त्वाचा कालखंड मानून या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला इतिहास लेखनाची विविध साधने जी आहेत ते अभ्यासायला सांगितलेली आहेत. आपण ते अभ्यासायचे आहेत.
प्रकरण सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचायचे आहे आणि प्रकरणाच्या खाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न उत्तरासहित लिहायचे आणि विद्यार्थ्यांनी ते आपल्या ग्रुपवरती पोस्ट करायचे आहे. जर कोणाला शंका असेल तर शंका त्यांनी वैयक्तिक माझ्याशी संपर्क साधून शंका निरसन करून घ्यायचा आहे अथवा ग्रुपवरती ते टाकायचं आहे. धन्यवाद.